एकंदरीत अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. वारंवार मातंग समाजाकडून मागणी करण्यात येते की 1 ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर व्हावी, तरीसुद्धा शासकीय सुट्टी जाहीर होत नाही. त्याचबरोबर अबकडचा विषय असेल तो विषय पूर्ण होत नाही. एकंदरीत मातंग समाजावर दुर्लक्षित केलं जातं असं वाटतंय का? सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील देशातील सर्व बांधवांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं मातंग समाज हा आरक्षणामुळं वंचित झालेला होता. तो मातंग समाज वेळोवेळी मागण्या करून शासनाला जाग त्यांनी आणली आणि शासनाने त्याची दखल घेत आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी 6/1 या अनुषंगानं अबकडच्या सूचनातून त्यांनी मान्यता दिली. त्यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं या सरकारचं मनापासून धन्यवाद मानत आहोत. दुसरी गोष्ट, मातंग समाजाला पार्टीच्या धर्तीवर आरटी मिळण्याची मागणी आमची होती. त्या संदर्भात आम्ही जो संघर्ष करत होतो त्यालासुद्धा गेल्या 2-4 महिन्यापूर्वीच या सरकारने मान्यता देऊन या समाजाला थोडंसं देण्याचं जे आमचं जे राहिलेलं होतं ओझं ते त्यांनी ओझं कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आमचं अजूनही असं म्हणणं आहे की साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 1 ऑगस्टच्या दिवशी अण्णाभाऊ साठेंच्या 1 ऑगस्टला शासकीय सुट्टी जाहीर करणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीनं आम्ही ती सुट्टीची वाट पाहत होतो. परंतु असो, आमची ती मागणी कायम राहील आणि भारतरत्न अण्णाभाऊ साठेला मिळावा म्हणून आम्ही वेळोवेळी मागणी करतो. ती मागणी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला शिफारस करून लवकरात लवकर ती मागणी पूर्ण करावी आणि अबकडचे वर्गीकरण जे केलं आहे किंवा करण्याचं जे ठरवलेलं आहे लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करावा म्हणून या शासनाला सर्वप्रथम मातंग समाजाच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि त्यांनी केलेलं जे काम आहे त्याचा आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. गायकवाड जे आहेत त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 1 ऑगस्ट रोजी भारतरत्न द्यावा म्हणून मागणी केली होती. मात्र भाजप सरकारने त्यावरती दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. याबद्दल समाज बांधव म्हणून काय म्हणणं असेल आपलं? सर्वांना प्रथमतः जय लहुजी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 104व्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना, सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना प्रथमतः जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच आपण जो प्रश्न विचारला त्याला अनुसरून सांगतो की खरंच हा जो आजचा जो दिवस आहे तो आज आमच्यासाठी खरंच सौभाग्यपूर्ण आहे. कारण अबकडचे आरक्षणाची मागणी आम्ही कित्येक वर्षापासून करत आहोत. अगदी म्हणजे त्या आरक्षणाच्या मागणीसाठी कितीतरी आमचे बांधव आहेत ज्यांनी आज जीव दिला किंवा त्यांना त्या जीवाचं जीव देऊन देखील त्या मागणीपर्यंत आम्ही पोहोचत होतो. पण आज भारत सरकारने म्हणा किंवा सुप्रीम कोर्टाने 6 जजची कमिटी बनवून त्याच्यामध्ये 5 जणांनी आमच्या साईडनं मातंग समाजाच्या अबकडेला मान्यता दिली. तर ह्या अनुषंगाने त्याच्यासाठी जो निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचं खरंच मातंग समाज म्हणून, मातंग बांधव म्हणून आणि मी स्वतः खूप या निर्णयाचं स्वागत करतो. आणि आज खरंच आमचे अश्रू मगाशी काय सर्व समाज बांधवाचे अश्रू अनावर झाले. तर खूप मोठं योगदान आहे, खूप मोठा संघर्ष आम्ही त्या अबकडेसाठी केला आहे. कारण एस सी वर्गातनं जेवढं आम्हाला आरक्षण भेटायला होतं तेवढं भेटलं नाही आहे. त्या अनुषंगाने अबकडची आता मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली. तर त्या अनुषंगाने आमच्या बांधवांना खूप जास्त त्याचा लाभ घेता येईल. राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि बहुतांश अशा सवलती आहेत तिथं आम्हाला त्याचा नक्कीच लाभ भेटेल. आणि परत एकदा सर्व समाज बांधवांच्या वतीने ज्या लोकांनी याच्यासाठी योगदान दिलं आहे आणि ज्यांना वीरगती प्राप्त झाले आंदोलन करता त्या सर्वांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आणि ज्यावेळेस संपूर्ण मातंग समाजाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सर्व गायकवाड
व्हायला पाहिजे होता, मात्र भाजप सरकारने आतापर्यंत तो पुरस्कार जो आहे जाहीर केलेला नाही. एक समाज बांधव म्हणून काय आपली प्रथमतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खरं तर आम्हाला आजचा हा सुवर्ण दिवस आहे, कारण सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो की ज्या गोष्टी पार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज सुप्रीम कोर्टानं आम्ही जे सर्व समाज बांधव महाराष्ट्रातील सर्व जनता ज्याचं विविध माध्यमातून आंदोलन असेल, मोर्चा असेल, सर्वांच्या वतीनं मोर्चे वगैरे काढून आंदोलन, आपण पत्रकार बंधू असेल, याच्या माध्यमातून आम्ही मागणी करत होतो की समाजाच्या उन्नतीसाठी अबकडं होणं गरजेचं आहे. आणि ते आज 7 बेंच असल्यामुळं 7 बेंचच्या समोर 6-1नं त्याचा अबकडं करावा असं वर्गीकरण त्या जजनं दिलेलं आहे. त्या जजचं आम्ही मनापासून सर्व भारत सरकारचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. परंतु 1 ऑगस्टला आपण सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी शासनानं, म्हणून त्याची वारंवार मागणी आहे. ती मागणीसुद्धा होत नाही. त्या मागणीसाठी आम्ही वारंवार प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षी तरी ती 1 ऑगस्टची सुट्टी जाहीर करावी. आणि जो बऱ्याच महामानवाला, महापुरुषाला, खेळाडूंना भारतरत्न देण्यात आलेला आहे, पण ज्या महामानवाने 1.5 दिवस शाळा शिकून, ज्या मानवाने छत्रपती शिवाजी महाराजाला महाराष्ट्राच्या देशाच्या पलीकडं त्यांचा प्रचार केला, अशा महामानवाला भारतरत्न पण द्यावा अशी आमची सर्व मान्यवरांची मागणी आहे. खरं तर आम्ही आज ज्या 2 मागण्या आमच्या मान्य केल्या त्या सर्वच पत्रकार बंधूचं आणि सर्व महाराष्ट्र शासनाचं आम्ही खरं तर अभिनंदन करतो. आणि आज आम्ही जयंतीच्या दिवशी, अण्णाभाऊ साठेच्या जयंती दिवशी पेढे वाटून आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला, कारण अबकडं आणि आरटीचंही आज उद्घाटन झालेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाज बांधव एवढे खुश आहेत की याच्यानंतर आमच्या फक्त 2च मागण्या असतील की 1 ऑगस्टला सुट्टी जाहीर करावी आणि भारतरत्न द्यावा, एवढीच आमची प्रामुख्याने मागणी राहील. मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि अण्णाभाऊ साठे रत्न पुरस्कार हे मिळालाच पाहिजे. भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे. सर्वांना माझा जयंतीचा सर्वांना जय लहूजी. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. शासकीय सुट्टी पण मिळालीच पाहिजे. आज आपण या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती साजरी करत असताना एक 2-3 प्रकारचा वेगळा आनंद, आज डबल ट्रिपल आनंद आज झालेला आहे. कारण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं की अबकडच्या धर्तीवर हे आरक्षण दिलं पाहिजे असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे तमाम देशातील सर्व मातंग समाजातील बांधवांना खूप याचा आनंद झालेला आहे. दुसरी मागणी या ठिकाणी माझी अशी आहे की 1 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव देशभर साजरा होतो, तर त्या अनुषंगाने शासकीय सुट्टी त्या ठिकाणी जाहीर झाली पाहिजे. आणि कित्येक वर्षांची आमची समाजाची मागणी आहे की लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, ही प्रामुख्याने मागणी आमच्या समाजाची आहे. आणि सरकारकडे अशी मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो आतापर्यंत मिळत नाही, का मिळत नाही आणि एक समाज बांधव म्हणून तुमची काय मागणी असेल? आता कालच वर्षा गायकवाड यांनी तो विधानसभेमध्ये आपला प्रश्न मांडला होता की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. गेली कित्येक वर्षापासून मातंग समाज रस्त्यावर उतरून अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे, पण अजूनही हे सरकार दखल घेत नाही आहे. या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, ही सर्व समाजाची नाही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. तरी लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेले आहे. असे विविध लेखन अण्णाभाऊ साठेंनी मानवतेसाठी केलेले आहे. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निघ बाहेरी हे बी निवर्ती धाव. अण्णाभाऊ साठेंनी या समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम केले आहे. अण्णाभाऊ साठेंचं मानवतावादाचं जे कार्य आहे ते संबंध आता पलीकडे पोहोचला आहे. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार लवकरात लवकर जाहीर न झाला तर काय भूमिका काय असेल? साहित्य
अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार जाहीर नाही झाला तरी आम्ही सर्व गावामध्ये, शहरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाज एक करणार आणि प्रचंड मोठं असं आंदोलन आम्ही उभं करणार आहे.